नमस्कार, राम राम. कसं काय मंडळी? मी रोहित राव तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो नव्या उत्साहात आणि नात्यांच्या या नव्या उत्सवात, ज्याचं नाव आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत तुमचं आमचं जमलं, को पावर्ड बाय संतूर, ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर्स आणि बँक्वेट्स पार्टनर रेट्स बँक्वेट्स. मंडळी, हे जे नाव आहे ना ते मला इतकं आवडतं. म्हणजे बघा ना, तुमचं आमचं जमलं. आपण जगात येताना एकटे येतो आणि जातानाही एकटेच जातो, पण हा जो मधला प्रवास आहे ना तो काही आपण एकट्याने करू शकत नाही. त्यासाठी आपलं कुणाशी तरी आणि कुणाचं आपल्याशी जुळणं फार महत्त्वाचं असतं. आणि हे फक्त लग्नाशीच संबंधित आहे असं नाही आहे. म्हणजे बघा ना, नटांचं रंगमंचाशी, कलाकारांचं रसिकांशी, गाण्याचं गीताशी आणि शब्दांचं सुरांशी हे जुळणं खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं एकदा जुळून आलं ना की एक सुरेख मैफल होऊन जाते. सो सुरू करूया अशीच एक बहारदार मैफिल, ज्यात आज आपल्याला कळणार आहे की कुणाचे कुणाशी सूर जुळणार आहेत. सो चला भेटूया आपल्या पहिल्या मित्राला. नमस्कार, माझं नाव स्वप्नील गायकवाड. गेली 8 वर्ष मुंबईमध्ये ॲनिमेशन आणि VFX या इंडस्ट्रीमध्ये जॉबला आहे. माझ्या हॉबीज आहेत डान्सिंग, ड्रॉइंग, पेंटिंग, स्केचिंग, ट्रॅव्हलिंग, ट्रेकिंग, बाईक रायडिंग आणि हो, मला नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला खूप आवडतात. मुलीकडच्या अपेक्षा माझ्या अशा आहेत की ती टॉकेटिव्ह असावी, समजून घेणारी असावी, लाईफमध्ये काहीतरी गोल असावा किंवा पॅशनेट अबाउट समथिंग अशी असावी. बरं, मी तुझी AV बघितली तेव्हा तू खूप असा ॲडव्हेंचर स्पोर्ट्सवालास. म्हणजे ट्रेकिंग करतोस, सतत ट्रॅव्हलिंग करत असतोस आणि तू आय गेस ग्राफिक डिझायनर म्हणजे ॲनिमेटर आहेस. सो मला एक गोष्ट सांग की स्वप्नामध्ये ज्यावेळेस तू मुलीला इमॅजिन करतोस त्यावेळेस पण ॲनिमीच इमॅजिन होतं की नॉर्मल होतं? नाही, ॲनिमेशन, फॅन्टसी वर्ल्ड वगैरे हे सगळं होतच होतं, कारण की मी क्रिएटिव्ह त्या फील्डचा असल्यामुळे. हां, म्हणून मी विचारलं. कारण असतं ना, आम्ही गायक स्वप्न बघत असताना कसं होतं की मुलगी गातच असते स्टेजवर स्पॉटलाईटमध्ये, कधी स्वप्न बघा. सो म्हणून विचारलं, म्हणलं आपलं काय आहे. आणि तुझी जी आता होणारी कोणी असेल किंवा आपण आता आज गप्पा मारणार आहोत, सो तू काय एक्सपेक्ट काय करतोयस? माझ्या मते जॉली असावी, टॉकेटिव्ह असावी, लाईफमध्ये काहीतरी गोल असावा, पॅशनेट अबाउट समथिंग, एखादी गोष्ट करायची आहे, अचिव्हमेंट करायची आहे ते असावा. हां, मेनली समजूतदार तर असावी. हां, हे सर्व अंडरस्टँडिंग असावी. या बऱ्याचशा गोष्टी आहेत. सुपर, क्या बात आहे. सो आपण आता गप्पा मारणार आहोत आणि आपण त्या गप्पा मारणार आहोत आपले सगळे मित्रमैत्रिणी एकत्र जमल्यानंतर. सो तोपर्यंत प्लीज बस मित्रा. थँक्यू. पहिला एवढा भन्नाट आहे म्हणल्यानंतर दुसरा केवढा भन्नाट असणार आहे. एक काम करू, आपण आता भेटूया आपल्या दुसऱ्या मित्राला. मी शुभांकर गणेश काटे, मुंबई ठाण्याचा राहणारा, वय 30. मला माझ्या पार्टनरकडनं जास्त काय एक्सपेक्टेशन्स असे नाही आहेत. कोणी परी किंवा अप्सरा नको, नॉर्मल एक व्यक्ती पाहिजे जो मला समजून घेईल, माझ्या घरच्यांना समजून घेईल, माझ्यावरती प्रेम करेल आणि एक मित्र म्हणून मला जास्त स्वीकारेल आणि तिचे काय एक्सपेक्टेशन आहेत ते मला ऐकायला आवडेल आणि ते एक्सपेक्टेशन पुरं करायला मला जास्त आवडेल. HEC नंतर मी EMDA इन्स्टिट्यूटमधून इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केला. इव्हेंट्स करता मी एका चांगल्या रेप्युटेड फक्त मराठी उद्योजकांसाठी काम करणाऱ्या मराठी कंपनी ब्रँडिंग बॉक्स या कंपनीमध्ये क्रिएटिव्ह टीममध्ये ॲज अ जॉबला लागलो. आम्ही घरी फक्त 4 व्यक्ती आहोत, आई, मी, बाबा आणि माझी ताई. छोटासा परिवार आहे, सुखी परिवार आहे. माझे तसे खूप सारे हॉबीज आहेत. मला रायटिंग करायला खूप आवडते, स्टोरीज लिहायला आवडतात, नवीन कॅरेक्टर्स लिहायला आवडतात, मला कुकिंग करायला आवडतं, मला फिरायला आवडतं, पार्टीज करायला आवडतं, मला ॲक्टिंग करायला आवडतं. सो मला एक गोष्ट सांग, जर इम्प्रेस करायचं असेल मुलीला तुझ्या त्या ॲक्टिंग स्टाईलमध्ये, सो कसा करशील? ओके, एक डायलॉग आहे आपला मराठी इंडस्ट्रीचा शाहरुख खान, स्वप्नील जोशी यांचा. ते बोलून दाखवेल तिला. प्रेम म्हणजे काय असतं माहिती नाही, त्यात वेगळं काय असतं माहिती नाही, पण दोघेच दिसू लागतात हर एक गाण्यात. खूप मजा असते त्यासाठी वेडं होण्यात, पण प्रेम म्हणजे काय असतं माहिती नाही. क्या बात आहे शुभंकर. म्हणजे खरं मला दिसला रे असा की जी कुठली मुलगी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे ना, ओके, तिला फुल ऑन म्हणजे असा तू नेहमी खुश ठेवणार आहेस. नक्कीच. आता हे मी बोलतोय ते तिलाही वाटायला पाहिजे आणि ते कधी होणार आहे? आपण ज्यावेळेस गप्पा मारू, एकत्र भेटू त्यावेळेस. सो तुला मी विनंती करेन की प्लीज बस. येस. थँक्यू शुभंकर. आणि आता भेटूया आपल्या तिसऱ्या मित्राला. माझं नाव स्वामीश नाईक आहे. मी IT कंपनीमध्ये जॉबला आहे, L&T इन्फोटेकमध्ये. आय एम अ सर्व्हर इंजिनियर.
मला फोटोग्राफी आवडतं, मला लिहायलाही आवडते. मी स्वतःचे विचार माझ्या कवितेनुसार मांडतो. मला स्वतःमध्ये नाही, मला या जगामध्ये बदल घडवायचा आहे. सो मी स्वतःमध्येही बदल घडवण्यासाठी तयार आहे. त्यासाठी मी झटत असतो. माझ्यासाठी रूढी परंपरा महत्त्वाच्या आहेत, पण एखाद्या माणसापेक्षा नाही. आम्ही अशी मुलगी शोधत आहोत जी तिला फक्त जॉब करायची नाही आहे, तिला जॉब करायची इच्छा असणं फार महत्त्वाचं आहे. आणि फक्त बोलणारी नाही, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असणारी पाहिजे. मला ना तुझ्या आत्ता AVमधली एक गोष्ट खूप आवडली, रादर एक वाक्य खूप आवडलं, जे होतं की माझ्यासाठी रूढी परंपरा महत्त्वाच्या आहेत, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा माणूस आहे माझ्यासाठी. एक्झॅक्ट. खूप कमी माणसं असतात जो हा थॉट किंवा हा विचार ना स्वतःमध्ये रुजवून घेतात किंवा डेव्हलप करून घेतात. तर हा तुझ्यामध्ये विचार कसा आला? आणि फर्स्ट तर फ्रीडम ऑफ थिंकिंग हे मला लहानपणापासून मिळालं. एखादी गोष्ट ती म्हणजे आता एखादी चोरी एक्झाम्पल घेतलं, ती चोरी चुकीची आहे हे मी फक्त मला कोणी सांगताय म्हणून मी नाही ऐकत. मी ते फील केलं की दॅट थिंग इज रॉंग. सो ते माझ्यामध्ये लहानपणापासून आहे. माझी आई मला नेहमी म्हणजे मला आई असं देत नाही जाऊन हे कर ते कर, यू टेक एक्सपिरियन्स आणि मग तू डिसाईड कर की ते योग्य आहे की नाही. सो तिथून माझी सुरुवात झाली आणि मग रूढी परंपरा वगैरे मी समजू लागलो आणि मग मला कळू लागलं की त्याच्यापेक्षा माणसं फार महत्त्वाची आहेत. आता मी एक विचार केला त्याच्यावरती. थिंग अशी झालेली, जर मला कोणी एखादी मला बोललं की एखादी मुलगी मागली की आणि तिच्यावर मी लग्न केलं तर मी 5 वर्षात जाईन और 10 वर्षात जाईन. सो आय विल प्रिफर, जर कम्पॅटेबिलिटी आहे आय विल गो विथ दॅट, बिकॉज रॅदर दॅन लिव्हिंग 60 years अननोईंगली ऑर त्यापेक्षा आय विल प्रिफर दॅट 10 years असं मी बिलीव्ह करतो. बिकॉज नाही पण खरंच हा खूप मोठा थॉट आहे. आणि आता ऑन लाईट मोमेंट प्लीज आम्हाला सांग की तू कविता करतोस की नाही करत? आम्हाला कळलंय मला फार कविता करायला आवडतात. ॲक्च्युली आय प्रिफर माझे थॉट्स कवितेनुसार सांगणं वगैरे. हां, म्हणजे तुला लिहायला आवडतं, तुला असं सगळं. बरं, आता तू इतका सिरियस आहेस की नाही आहेस हे मला ॲक्च्युली जज करता येत नाही आहे, कारण म्हणजे एकीकडे तू असा फुल म्हणजे खूप मोठे विचार आणि खूप कमाल विचार आहेत तुझे, आणि दुसरीकडे तू एवढा जॉली आणि असा चंचल पण आहेस. सो आपण भेटूच या आणि बोलूया, पण तोपर्यंत तू बस मित्रा. थँक्यू. लग्नाच्या मांडवात ना आपल्याला एक सूचना सातत्याने ऐकायला मिळते, ती म्हणजे लग्नघटिका समीप आली, मुलीला बोलवा, चला मुलीचे मामा मुलीचे मामा मुलीचे मामा इकडे या, लग्नघटिका समीप आली. बरं, आता मामा हे डायरेक्ट लग्नात येतील, पण इथे आपल्या या मंचावर मुलगी येण्याची वेळ झालेली आहे. नमस्कार, माझं नाव दीप्ती रमेश नाझरे. माझ्या कुटुंबात आई वडील आणि माझा छोटा भाऊ आहे. मी डिजिटल मार्केटिंगमध्ये जॉब करते. मला फोटोग्राफीमध्ये चाइल्ड फोटोग्राफी खूप आवडते. मला फोटोग्राफी व्यतिरिक्त पर्यटनाची तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थ करायला व खायला आवडतात. माझ्या जोडीदाराबद्दलच्या अशा अपेक्षा आहेत की तो मनमिळावू, सुसंस्कृत, सुस्वभावी व त्याला फिरण्याची आवड असली पाहिजे. आणि तो मुंबईत राहणारा असेल तर मला जास्त आवडेल, कारण मी मुंबईत राहिलेली आहे. सो एकमेकांची कम्पॅटिबिलिटी चांगली होईल. पार्टनरबद्दलची एक गोष्ट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे विश्वास, कारण विश्वासावरच नातं टिकतं व जपलं जातं. हाय, बॉन्जोर. बॉन्जोर. हां, म्हणजे मला हे कळलं नाही मी कुठल्या भाषेत बोललो, पण तुला बेसिक. बॉन्जोर म्हणजे बेसिकली हॅलो असं, म्हणजे एखाद्याला ग्रीट करता तेव्हा आपण बॉन्जोर म्हणतो फ्रेंच. आता हे आमचं डायरेक्ट सुरू झालंय, तुम्हाला असं कन्फ्युजन झालं असेल ना. बेसिक हिला फ्रेंच आणि जर्मन येतं, पण मला एक गोष्ट सांग, समजा पुढे लग्न तुझं झालं आणि जुळलं, तर नवऱ्याला शिकवणार आहेस तू बेसिक फ्रेंच? थोडंफार, म्हणजे तिथे फिरायला गेलं तर काही प्रॉब्लेम नाही. तिथे फिरायला गेल्यानंतर प्रॉब्लेम नसेलच, पण समजा अशी सासू आली मध्येच, तर नवऱ्याबरोबर आपण फ्रेंचमध्ये किंवा जर्मनमध्ये सुरू व्हायचं. त्यांना कळणार नाही, असं होऊ शकतं ना. म्हणजे वा. मला सांग, आता समजा इथनं आज कोणाशी जुळलं नाही, तर एक छान घट्ट मैत्री तरी होऊ शकते असं वाटतं तुला कोणाशी? हो, नक्कीच. म्हणजे नक्कीच ना. हो. हा बात किती सुसंस्कृत आणि न बोलणारी, बाप मजा आली मला. वा, दर्जा, क्या बात आहे. पण आता असं राहून चालणार नाही, आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत. सो तेव्हा आपण ज्यावेळेस एकत्र सगळे बसून गप्पा मारू तेव्हा खूप बोल. ओके? हो, हां, चल. थँक्यू दीप्ती. ह्या म्हणजे सगळ्या अशा गप्पच आहेत. पण आता आपली वेळ झाली आहे दुसऱ्या भावी वधूला भेटायची. हॅलो,
मी डॉक्टर रेवती रजक. बाय प्रोफेशन मी फिजिओथेरपिस्ट आहे. राहायला मी मालाड ईस्टला आहे. अँड फॅमिली मेंबर्स इन्क्लूड्स माझे पेरेंट्स, मम्मी, पापा आणि मी. मला जेवण बनवायला खूप आवडतं. कुकिंग इज माय हॉबी. लग्नानंतर मला एकत्र कुटुंबात राहायला आवडेल. बेटर असेल की तो एखादा मेडिकल फील्डमध्ये असेल, बट नॉट नेसेसरी की तो मेडिकल फील्डचाच असला पाहिजे. तू बाय प्रोफेशन फिजिओथेरपी. आता मला एक गोष्ट सांग, समजा उद्या मी सिच्युएशन प्रत्येकांसमोर क्रिएट करतोय. बरं, पहिली सिच्युएशन, उद्या लग्न झाल्यानंतर जर तुला आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हायचं असेल तर तुझी तयारी असेल का? हो, आय वुड लव्ह टू डू दॅट. मला ते आवडेल. तुला आवडेल? येस. तुला ट्रॅव्हल करायला आवडतं? मला ट्रॅव्हल आवडतं. बिईंग अ म्हणजे फिजिओथेरपिस्ट असणं तर दुसरी तिकडचे पेशंट्स पण ट्रीट करीन. ये बात, क्या बात आहे. पण टेन्शन नाही आहे, खूप मस्त आहे. आता आपण एक काम करूया, गप्पा मारताना अजून जास्त बोलूया. Sure. चला, थँक्यू. थँक्यू. बाय. वाह, म्हणजे फिजिओथेरपिस्ट झालं, हां, त्याच्यानंतर आपली खूप कमी बोलणारी दीप्ती झाली. आता आपण भेटूया आपल्या तिसऱ्या भावी वधूला. नमस्कार, माझं नाव मिनल मेघश्याम धुरी. मी BCom आहे आणि ॲज अ वर्क प्रोफेशन मी ग्राफिक डिझायनर आहे. मी माझ्या फॅमिलीमध्ये मी, माझे आई वडील आणि छोटी बहीण, आमची अशी चौघांची छोटीशी फॅमिली आहे. मला तर सगळ्यात पहिली तर मला महाराष्ट्र कल्चरच्या सगळ्या गोष्टी आवडतात. तसंच मला ढोल ताशा पतंग म्हणा, दहीहंडी म्हणा, रांगोळी काढणं, मेहंदी काढणं. मला लग्नासाठी एक आयुष्यभराचा पार्टनर पाहिजे जो माझ्या आयुष्यभर साथ देईल. त्या मेन म्हणजे माझ्या आईवडिलांसाठी मला एक मुलगा पाहिजे. सो पप्पांसाठी एक मुलगा आणायचा आहे मला, एक म्हणाल तर. आणि माझ्यासाठी एक साथीदार जे आयुष्यभर माझ्यासोबत राहील. हाय मिनल. बोल आता. मी मस्त. तू कसं आहे? बोल आता, असं ती स्वतःच म्हणाली. वा, क्या बात आहे. कशी आहेस? मस्त एकदम. कसं वाटतंय तुमचं आमचं जमलं? खूप छान वाटतं. वेगळा काहीतरी अनुभव मिळतोय मला इथे येऊन. फायनली कोणीतरी खूप बोलणारं आलंय. आवडतं मला बोलायला. खूप आवडतं ना. तू म्हणजे आपला तो मराठी बाणासारखी आहेस. म्हणजे काय म्हणतात, गोंधळही आहे, मंगळागौरही आहे, तू ढोल ताशा पथकमध्ये आहे, सगळं करतेस तू. म्हणजे तू केस असे छोटे केले, ऑलमोस्ट असे टॉम्बॉय वाटशील ना. करूया ना, फ्युचरमध्ये विचार आहे करायचा. आहे विचार आहे असं करायचा. सगळं ट्राय केलं पाहिजे ना, मोठ्यांपासून छोटे छोटे छोटे. ये बात. हा, तू फुल अशी फॉरवर्ड थिंकिंग हो. आहे ना. तुला असं सगळं एक्सप्लोअर करायला आवडतं. हो. मला एक गोष्ट सांग, समजा जर तुझा नवरा असा शांत असेल तर काय करशील तू? मी तसा नवराच करणार नाही. त्याचा नवराच करणार नाही मी, मग त्याचा काय करणार? बकरा? नाही, मी त्याचा नवरा घेणारच, मला आवडणारच नाही. मला बोलका नवरा पाहिजे. शांत नको. नको. शांत असलं तर काय करणार आपण? म्हणजे नाही, मी पक्कीन किती बोलीन त्याच्यासोबत. मी तो शांत राहणार, रिस्पॉन्स देणार नाही तर अर्थ नाही ना, कंटाळीन मी. हो. वा, क्या बात आहे. आता मी तुला सांगतो, माझ्या लग्न झालेल्या एका मोठ्या मित्राने मला सांगितलं की लग्न म्हणजे साधारण दोघांकडनं बॅलन्स सेम असला पाहिजे. म्हणजे तू बोलकी असशील तर तो थोडासा कमी बोलका असेल तरी चालतं, म्हणजे तो बॅलन्स बोलका चालेल पण न बोलका नाही चालणार. एकदम शांत नको. थोडासा चालेल बोललेला, असं हरकत नाहीये, पण एकदम पण कमी नको, एकदम पण जास्त नको की मी कंटाळीत, माझे शब्दच जाणार नाही त्याच्याकडे. पण आता आपण अजून बोलणार आहोत, खूप बोलणार आहोत गप्पा मारताना. सो प्लीज हॅव अ सीट. थँक्यू मिनल. आता खरी गंमत चालू होणार आहे, पण लक्षात ठेवा, जर ह्याच्या पुढे यांच्यापैकी कोणाचं जमलं तर आपण असं म्हणूच शकतो की यांच्या पहिल्या भेटीचे साक्षीदार आम्ही होतो. आणि जर नाहीच जमलं तर टेन्शन घ्यायची गरजच नाहीये, कारण जगात प्रत्येकाचं कुणाशी ना कुणाशी तरी जमतं. लवगुरू शाहरुख खानने सांगून ठेवलंय की आपला जोडीदार हा योग्य आहे की नाही याची खात्री पटायला कधी कधी 5 वर्ष लागतात, कधी कधी 5 दिवस लागतात, 5 महिने म्हणजे 5 तास, आणि कधीतरी असं होतं की 5 शब्द सुद्धा पुरेसे होतात. पण आपण आजच्या आपल्या भावी वधूवरांना देणार आहोत 5 मिनिटं एकमेकांना ओळखायला, पारखायला. पण ह्यात गंमत अशी आहे की ते ज्यावेळेस बोलत असणार आहेत त्यांना डिस्टर्ब कोणी करणार नाहीये, सो ते एकमेकांशी मनमोकळेपणे बोलू शकतात. आता आपण हा राऊंड सुरू करूया, ज्याचं नाव आहे पहिली भेट. हॅलो. हाय. तुमचं प्रोफेशन काय आहे? मी ॲनिमेशन फील्डमध्ये आहे. ओके. आणि ॲनिमेशन, TV कमर्शियल्स, ॲडव्हर्टाइजमेंट. आणि तुमचे हॉबीज काय आहेत?
बाईक रायडिंग आवडतं, ट्रेकिंग आवडतं, एक्सप्लोअर करायला भरपूर आवडतं, फोटोग्राफी आहे, डान्सिंग आहे, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी करायला बऱ्याचशा गोष्टी आवडतात. ओके. आणि तुमची आवडती गोष्ट कुठली? मला फोटोग्राफी खूप आवडते. अच्छा. सो लाईक आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट फोटोग्राफी. ओके. आणि कुठल्या गोष्टीचा विशेष करून जास्त राग येतो? लेट आलेला. मग आता कुठली सिच्युएशन आहे, आता काय मूड आहे? आता सध्या तुझी गप्पा मारते, बघते कोणतरी लाईफला परफेक्ट मिळतोय का मला. ओके, मग कसं वाटतंय, काय वाटतंय तुला? आताशी तर बोलायला लागलास, लगेच कसं सांगू? अरे कळतं बाबा, थोडं दोन शब्दांमध्ये कळतं माणूस कसा आहे. असं नाही, मी 2 शब्दामध्ये जज करत नाही कोणाला. ओके, बघ मी 1 शब्दामध्ये तुला जज केलं. कर तू. छान आहे. अजून स्टार्टिंगला जसं गोडवा बोलायला लागला तर शक केलं समोरच्याला की लगेच कसं येते हे करायला. अरे बोलला तर 5 मिनिटं आहेत, नंतर बोलायला भेटेल नाही भेटेल, बोलला 5 मिनिटं तरी गोड बोललं पाहिजे की नाही माणसाने. पण मी तिखट बोलून स्टार्ट करते. तिखट बोल. स्टार्टिंगला गोड दिलं आणि नंतर तिखट झालं तर तिखट अर्थ नाही आवडतं ना. का? आवडतं ना, मालवणी ना मी हो, शेवटी. मालवणचे मच्छी बिच्छी हो. मस्त आवडतं. जेवण बनवायला आवडतं मग तुला? थोडाफार आवडतं. तुला आवडतं ना जास्त? खायला आवडतं, बनवायला पण आवडतं, पण जास्त नाही. हां. खूप कमी वेळ होता, पण त्या कमी वेळामध्ये पण मला वाटतं ते वेळेला युटिलाइज केलं आणि खूप एन्जॉय केलं. पहिली भेट हा फार उत्तम एक्सपिरियन्स होता. त्याच्यामध्ये त्यांनी असं एक कॅफेमध्ये भेटल्यासारखं आम्ही भेटलेलो आणि फर्स्ट टाईम इंटरॅक्शन होतं, त्यामुळे आम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे ती उत्सुकता होती की त्यांना समजून घ्यायचं वगैरे. प्रोफेशनली तुझं कसं म्हणजे कुठे बाहेर वगैरे तुला जावं आवडतं वगैरे, कसं काय असू शकतं? आवडतं फिरायला मला. बघू आता जर फॉरेनमध्ये एखादा चान्स मिळाला तर ट्राय करीन. तुझं काय मत आहे त्याबद्दल? जर तुझ्या वाईफला होणाऱ्या लाईफ पार्टनरला असा चान्स मिळाला तर तुझं काय मत असेल तिकडे? गुड क्वेश्चन. जर आमच्या दोघांमध्ये लाईफ स्टेबल तिच्याने आमची होऊ शकते आणि तिला जर फॉरेन अपॉर्च्युनिटी आली तर वाय नॉट, मी माझं जॉब सोडून मी घर सांभाळायला तयार आहे. सो मी फर्स्ट भेटली सोमेशला आणि त्याचे क्वेश्चन्स खूप असे करिअर वाईज होते. असं वाटत होतं मी असं करिअर काउन्सिलिंग टाईप आहेत. म्हणजे खूप असं हे होतं की असं का नाही केलं, मास्टर्स का नाही केलं, एज्युकेशन वाईज. तर एज्युकेशनच्या डिबेटमध्येच आमचा एक 5 मिनिट्स जे मी टाईम होता तो त्याच्यातच गेला. नाव काय तुमचं? रेवती. रेवती. टेल मी अबाउट युअर प्रोफेशन. काय करता तुम्ही? मी ॲक्टर आहे. 2 मूव्हीज केलेत, हॉरर नाईट आणि एक फर्स्ट लव्ह स्टोरी म्हणून, आणि स्वतःचं चॅनलसुद्धा आहे यूट्यूबमध्ये, झोलगुरू म्हणून. झोलगुरू. झोलगुरू. फक्त नाव झोलगुरू आहे, मी झोलर नाही आहे. आणि मग पुढचे गोल काय आहेत करिअरचे? काही नाही, बघू आता काहीतरी चांगल्या पोस्टवरती जॉब मिळवायचा आहे, छान असं करिअर करायचं आहे. अच्छा. सेम फील्ड. हो. ट्रॅफिकमध्ये. ग्राफिक डिझायनिंग नसतं, मग तुम्ही काय केलं असतं? पोलीस व्हायचं होतं मला. हो. अच्छा. का म्हणजे पोलीस? कारण विचारतो कारण की टोटली वेगळी फील्ड आहे. कुठलीही मुलगी सहजासहजी बोलत नाही. आवडतं मला. आजकाल जे चालतं त्याच्यावरून असं मला वाटतं की कुठेतरी मी त्याच्यामध्ये सहभागी होऊन गुन्हेगारांना शिक्षा करावी. अच्छा. मला त्याची जास्त मजा येईल. मग तुम्हाला गुन्हेगाराला शिक्षा करणं आवडेल की गुन्हेगाराला सुधारायला आवडेल? आधी शिक्षा, नंतर सुधारणा. ओके. गुन्हा केला तर शिक्षा मिळायलाच पाहिजे ना. मीनल पोलीस व्हायचं होतं हे ऐकून मला थोडा शॉक बसला, कारण की हे खूप अननॅचरल होतं माझ्यासाठी. एखाद्या मुलीने पोलीस व्हायचं म्हणतं, विच इज गुड. आय एम नॉट सेईंग इट्स अ बॅड, बट हां थोडंसं माझ्यासाठी शॉकिंग होतं ते. हो, तुम्ही नॉनव्हेज खाता का? मी नाही खात, व्हेज. मला पण खायची आवड आहे, पण मी नॉनव्हेज जरा जास्त खातो. लग्नाचं मी डिसाईड करायच्या आधी किती भेटी इम्पॉर्टंट आहेत ना, तुम्हाला काय वाटतं? असं 2 किंवा 3 ते तुझ्यावरती डिपेंड आहे कसं आपण भेटतो. नंतर मग फॅमिलीवरती जर आपल्याला ठीक वाटलं, आपल्याला वाटतं की आपण एक दुसऱ्यांना समजून घेतो आहे, चांगले आहेत एक दुसऱ्यासाठी, तर मग फॅमिलीला आपण इन्वॉल्व करू शकतो आणि मग त्यांच्याबरोबर भेटू वगैरे शकतो आपण. तसं काहीतरी आहे, दुसरं काही नाही. तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं? फॅमिलीमध्ये मी, माझी आई आणि माझा छोटा भाऊ असतो. ओके. माझे डॅडची डेथ झाली 1994ला. मी 5 वर्षाचा होतो. ॲक्च्युली एक नेबरची मुलगी पाण्यामध्ये पडलेली, ती 10 वर्षाची होती. सो डॅडने तिला वाचवण्यासाठी बदलापूरच्या डॅममध्ये जम्प केलेली. सो इट वॉज लाईक, तेव्हा माझ्या डॅडचा मामे भाऊ पण तिथे होता. सो तो मामे भाऊ, ती मुलगी आणि माझे डॅड ते तिघंही गेले तेव्हा 1994ला. माझा भाऊ 1 वर्षाचा होता, मी 5 वर्षाचा होतो. सो मग त्यामुळे माझं थोडं जास्ती म्हणजे थिंकिंग वगैरे तसं झालं आहे. सो इट वॉज लाईक, मी म्हणजे थोडं जास्ती हे विचार वगैरे करतो. ओके. आणि तुमचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत? फर्स्ट टाईम आपण भेटतो तेव्हा असं क्लिक झालं पाहिजे, काहीतरी असं वाटलं पाहिजे ना. सो आय एम वेटिंग फॉर दॅट मुवमेंट, असं तुम्ही म्हणू शकता. स्वमिशसोबत कन्व्हर्सेशन करताना तो असं बोलला की फर्स्ट टाईम क्लिक झालं पाहिजे, बट माझं असं ओपिनियन आहे की फर्स्ट टाईम क्लिक झालं असलं तरी
दुसऱ्या तिसऱ्या भेटीत एकमेकांचे स्वभाव ओळखणं, एकमेकांच्या आवडीनिवडी ओळखून घेणं, मग त्या व्यक्तीला जाणून घेणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट भेटीतच काही ठरवता नाही येत. तुम्हाला आणि म्हणजे सपोज म्हणजे फर्स्ट टाइम भेटायचं असेल तर तुम्हाला म्हणजे कोणती जागा आवडेल असं? मी तलाव प्रिफर करीन आणि 4च्या नंतरचा टायमिंग प्रिफर करीन. ते मला थोडं म्हणजे कसं आहे, 4च्या नंतर आपण गेलो तर थोडं 5पर्यंत बोलता येतं आणि सनसेट बघता येतं. आय लाईक नेचर. इमोशन्स देर इज नथिंग. इमोशन्स आर इम्पॉर्टंट. म्हणजे मी तुम्हाला आता शब्द सांगतोय काहीतरी, दे कॅन बी लाय, बट माझे इमोशन्स कांट. तुला चित्रकला खूप आवडते वाटतं. हां, बघितले का हातावरती काढलेले? एवढे सगळे टॅटू छान आहे काढले. ना. काय एवढं रंगवलंयस पण ते? जीवनामध्ये रंग आणण्यासाठी असं थोडं कला. आज आपल्याबरोबर आहेत 3 भावी वधू आणि 3 भावी वर, जे आत्ताच पहिली भेट करून आलेत. सो आता आपण त्यांना विचारूया त्यांची पहिली भेट कशी होती. शुभंकर, मला सांग. खूप छान होतं. मी जास्त सिरियस क्वेश्चन्स नाही विचारलं किंवा सिरियस टॉक नाही केलं. तुमच्यापैकी मला कोणाला विचारलं? मिनल, तू सांग. बोल ना. शुभंकरशी बोलताना काय वाटलं? मजा आली मला बोलायला. मज्जा आली ना? हा, खूप बोलणार आहे ना? काहीतरी वेगळं बोलायला मिळालं, नाहीतर रोज तेच टॉपिक, तेच विषय, त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं बोलायला मिळालं. वा वा वा, खूप बोलकाय ना म्हणजे. हा. टिक मार्क, चेक. वा 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 वा. सर, कुणाशी बोलताना सर्वात जास्त मजा आली? माझ्या हॉबीज थोड्या मॅच झाल्या म्हणून ती बरोबर थोडं झालं. ओके, नाईस. दीप्ती? या लाईक इट वॉज नाईस टॉकिंग. हां, म्हणजे कळालं लाईक हॉबीज काय आहेत, प्रोफेशन अँड ऑल दॅट, पर्सनली बोलता आलं म्हणून. हां, ये बात. आणि स्वप्नील, तर ते काहीतरी गोल असला पाहिजे वगैरे होतं ना? सो काय म्हणजे आमची जी फिजिओथेरपिस्ट आहे तिचा गोल क्लिअर आहे. इव्हन तिघींची बोलण्यामध्ये बरीच मजा आली, कारण की तिघींचेही पॉईंट ऑफ व्ह्यू प्रत्येकीचे वेगळे होते. तिन्ही पर्सनॅलिटीज वेगळ्या होत्या. त्यामुळे थोडेसे प्रश्न वेगळे विचारायचा मी प्रयत्न केला, कारण की त्या प्रश्नाद्वारे मला त्यांचे स्वभाव किंवा त्यांच्यातले गुण थोडेफार कळतील. वा वा वा, चला, क्या बात आहे. म्हणजे तुमची पहिली भेट सक्सेसफुल आहे असं म्हणायला टेन्शन नाही. बरं, आता आपला हा जो कार्यक्रम आहे तो मुळात आहेच प्रत्येक लग्नासाठी आणि लग्न करणाऱ्या प्रत्येकासाठी. आणि लग्न म्हटलं की एक प्रश्न नेहमी येतो, आटेदाल का भाव पता है का? कॉमन क्वेश्चन. कॉमन क्वेश्चन आहे. सो हाच आहे आपला आजचा सेकंड राऊंड, आटेदाल का भाव. आपल्या मागे ज्या प्लाझ्मा आहेत त्याच्यावर तुम्हाला दैनंदिन जीवनातल्या काही गोष्टींचे फोटो, काही वस्तूंचे फोटो तुम्हाला दिसतील. त्याचा बाजारभाव आत्ताचा तो तुम्हाला सांगायचा आहे, रादर ओळखायचा आहे. तो जर तुम्ही करेक्ट ओळखलात तर म्हणजे संसार तुम्ही फारच छान करू शकता. जर नाही तर काय, सेकंड सीझन ज्यावेळेस येईल त्यावेळेस अजून प्रॅक्टिस करून तुम्ही येऊ शकता इकडे. सो सुरू करूया आपला आजचा सेकंड राऊंड, आटे दाल का भाव. सो बघूया आता आपल्या ह्या दाल आटे का भाव राऊंड मधली पहिली वस्तू. कोणाला माहिती आहे काय? किती? 20 to 25 रुपीज kg. 20 to 25 रुपीज kg. ओके. का असं का म्हणजे? कारण की मी घेतो जाऊन. हो ना. बरं, वा. तुला माहिती आहे किती? 25 पर्यंत. 25 पर्यंत आहे. ओके. मुलींपैकी मुलांचाच पहिले हात असा वरती आहे. मला माहिती आहे. 25 to 30. 20 रुपये पर केजी. 25 to 30 मध्ये आहे नॉर्मल. हां. 22 to 26. पॉसिबिलिटीज मॅन, पॉसिबिलिटीज. सगळ्यांनी 20 ते 25 सांगितलंय, मी 22 ते 26 सांगणार. वा, मजा आली मला. पण ते त्याला इझी पडतात ना. अगं उलट 25 राऊंड फिगर बरा नाही का द्यायला? वा वा, पण चांगलं आहे. आता याचा खरा भाव ज्यांनी करेक्ट ओळखलेला आहे त्या आहेत मिनल धुरी. कारण भाव आहे 30 रुपये पर केजी. ओके मिनल, आपण जिंकलेला आहात. थँक्यू. ये बात. चला, ह्या करू शकतायत व्यवस्थित संसार. आता बघूया आपण आपली दुसरी वस्तू. हे काय आहे? बापरे, पोहे. 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 हं? पोहे. अच्छा. चला, लावा बोली. 20 सॉरी, रुपये लावा. किलो. किती? 20 रुपये किलो. 20 रुपये? 20 रुपये अर्धा किलो. 30 रुपये अर्धा किलो. ठरव. हां, 20 रुपये अर्धा किलो. 20 रुपये अर्धा किलो. दीप्ती? 40 रुपये 1 किलो. 40 रुपये 1 किलो. 36 रुपये.
1 kg 36 रुपीज. ही खरंच वेगळी आहे. ही सॉलिड आहे. 22 ते 26 36. मुलांना ते डिपेंड करतं तो झाडा पोहे की पापड. हा माणूस आहे. बघा, म्हणजे तुम्ही याला घरातनं जर पाठवलं की पोहे घेऊन ये, तर हा विचारणार हे बघ जाडे हवेत की पातळ हवेत, पोह्यांसाठी हवेत की चिवड्यांसाठी हवेत, ये बघ पण आय कुठलंही विल गो विथ 35 ते 40. 35 to 40 1 kg. ओके. 25 रुपीज kg हाफ 20 किंवा हॉटेलमध्ये मिळणारी प्लेट नाही हा पोह्यांची. आपले पोहे खरे. केजी मध्ये 30 रुपये. नाही वगैरे 30 तर मी एकदा खूप झालं, मदत आता करतोय रे, 30 मी नको. खूप मदत करतोय तुझी. 30 तर आता झालं. 40 रुपये. 40 रुपये. चल सेटल करूया. तुझं नाही माझं नाही 40 रुपये. स्वप्नील 38 हा अरे 38 म्हणजे काय मराठी शाळेतला मुलगा आहे रे आणि त्यातही फक्त बॉईज स्कूल म्हणून या साईडला लक्षही नाही आहे माझं. सो 38 रुपीज. चला 36 38 चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे. आता बघूया याचं खरं उत्तर काय आहे आणि ह्याचा खरा भाव काय आहे. अरे महाग झाले. महाग झाले पोहे तुमचे. तुमचे पोहे महाग आहेत. आमचे पोहे महाग नाहीयेत इन जनरल. तुमचे पोहे कळलं मुलांना जेव्हा कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला जातात तेव्हा ते किती खर्च करतात, किती खर्च करावा लागतो त्यांना. नाही पण ओरिजिनल किंमत आहे 60 रुपये प्रति किलो. आता बघूया आपली पुढची वस्तू काय आहे. डाळिंब. काय भाव काय असावा मुलांपासून चालू करूया यावेळेस. 90 to 120. 90 to 120 kg असेल. अच्छा हा 50-60 रुपये. 50-60 रुपये. हा चांगला आहे. गाड्यावरचा 50-60 रुपयाला मिळतो बाबा डाळिंब. सरकारी डाळिंब. तुला काय वाटतं ते 100 ते 120 रुपये डझन. 100 ते 120 रुपये डझन. बोली नो 80 kg. 80 kg. मला वाटलं 80 किलोचा आहे तो. नाही 80 kg. 120 120 पर केजी. 140 अराउंड. 140 अराउंड ना. तुझ्याकडे डाळिंब महाग मिळतात ना. कुठली आहेस तू. मालाडची आहेस ना तू. हा ना म्हणूनच असं असतं सगळं. चला आता ह्याचा खरा भाव काय आहे तो आपण बघूया. अरे बापरे महाग असतं. जरा जास्तच महाग आहे. माझ्या 50च्या वरती 100 लागलं एक्स्ट्रा. ऍक्च्युली सध्या आंब्याचा मोसम होता त्यामुळे डाळिंब खायला मिळाली नाही. आंबे खात होतो ना त्यामुळे डाळिंबाचा भाव नाही माहिती. नाही खरंय खरंय अंगूर खट्टे आहे. खरंय पण टेन्शन नाही. मज्जा आली. तू ओळखलेला आहेस बरोबर. म्हणजे 10 रुपये इकडे तिकडे तो काय तू निगोसिएशन मध्ये म्हणजे बार्गेन करणार ना तू त्याला. बाई या 140 ला दे. 140 ला देणार आहे डाळिंब प्लीज. असं म्हणलं की 140 ला डाळिंब. वा वा. आणि आता जो आपलं शेवटची वस्तू जी आहे आपली ती आहे आपल्याला ओळखायची ग्रॅम्स मध्ये. 100 ग्रॅम्स. जिरा. 20 ते 22 100 आहे. 20 ते 22 रुपये 100 ग्रॅम. 15-20 15-20 रुपये. कन्फर्म सर. बघा किती बोललास तू 25 ना. हा जातो मगासपासून राईट बोलतोय. 25 रुपये. 25 रुपये. स्वप्नील 15 ते 20 बोल. 40 रुपये. 100 ग्रॅमचा रेट विचारताय ना ते 10च्या आतच जाईल काहीतरी. क्या कॉन्फिडन्स आहे दीप्ती. 25 रुपये. 30 रुपीज. 100 ग्रॅम 30 रुपीज. बरं सगळ्यांनी उत्तरं दिलेली आहे. चला आता याचा खरा भाव काय आहे तो बघूया. स्वप्नील एक्झॅक्ट नंबर 40 रुपये 100 ग्रॅम. सो आपले आटे दाल के भाव यामधले सगळे प्रोडक्ट्स आपण बघितले, सगळ्या वस्तू बघितल्या. तर आता ह्यावरनं असं कळतं की तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्यांना थोडा तरी माहिती आहे. त्यामुळे तुम्ही सगळेच जण संसारात जरा तरी कुठेतरी करू शकता. सो टेन्शन नाही आहे. हा राऊंड खूप सुंदर तुम्ही खेळलायत. सो एकदा तुमच्यासाठी स्वतःच टाळ्या वाजवा. माझ्यासाठी डबल आन्सर. बरं आता तुम्ही सगळ्यांनी पटकन विचार करायचा आणि चटकन उत्तर द्यायचं कारण आता रॅपिड फायर राऊंड आहे. मी कोणालाही प्रश्न विचारेन. पहिला प्रश्न स्वप्नील, शिव्या देतोस का? कधीच नाही. बायकोला किती गिफ्ट देणार? मंथली देऊ शकतो. प्लॅन करेन. मंथली प्लॅन करशील. जर एखाद्या मुलीला कुणी मवाली मुलं छेडत असतील तर तू काय करशील? त्या मुलीला त्या एरियातून दूर न्यायचा प्रयत्न करेन. तिचा ॲज अ फ्रेंड म्हणून मी तिकडे जाईन. ॲज अ फ्रेंड म्हणून मी तिकडे जाईन. तिला ओळख दाखवेन. ती मुलगी जर तुझी बायको असेल तर काय करशील?
ऑब्वियसली फर्स्ट मी मुलीला पाहिजे आणि अगदीच खरं तर मी त्यांना जाऊन अपोज करेन. बरं, रोमॅन्टिक डेट प्लॅन करायची असेल तर काय कराल? मालाडकर? बीचवर. बीचवर. ओके. कॅफेटेरिया एखादा. कॅफेटेरिया एखादा. सेम कॅफेटेरिया. कॅफेटेरिया. ओके. माहेरी किती वेळा जायला आवडेल? महिन्यातून एकदा. महिन्यातून एकदा. महिन्यातून एकदा रोज असतं. वेनेवर नेसेसरी, जेव्हा जरूर पडेल तेव्हा जाईल. जेव्हा जरूर पडेल तेव्हा. या बायको माहेरीला गेल्यानंतर तुम्हाला किती आवडेल? डिपेंड त्या सिच्युएशनवरती. पर्सनल स्पेस कशी जपाल? तू उत्तर दे. असं काय आहे नाही पर्सनल स्पेस वगैरे, मला काय वाटत नाही. चेक केलं माझं अकाउंट्स वगैरे तरी मला काय वाटत नाही, कारण मी क्लिअर असेल जे काय असेल, मला वाटत नाही काय इश्यू असते. मेजर पर्सनल स्पेस येते आपले फ्रेंड्स आणि ग्रुप. सो आय विल ट्राय की माझ्या वाईफला मी माझ्या ग्रुपमध्ये मिक्स करीन आणि आम्ही एकत्र सगळे बनवू. सो देअर विल नो पर्सनल थिंग्स. स्वप्नील? माझ्यासाठी स्वतःची एक पर्सनल स्पेस आहे. म्हणजे काही गोष्टी असतात की मी स्वतः शांतपणे त्याचा विचार करू, मग त्यातून मी कव्हरअप होतो, त्यानंतर मी माझ्या पार्टनरशी त्याशी शेअर करेन. मग त्यासाठी मला एक थोडीच पर्सनल स्पेस हवी. काही प्रमाणात. काही प्रमाणात. हां, थोडंसं. नवऱ्याच्या आवडीचा पदार्थ बनवायला आवडेल की ऑर्डर करायला आवडेल? बनवायला आवडेल. बनवायला. वा वा वा. नवऱ्याचा वाढदिवस स्पेशल कसा बनवा? सरप्राईज प्लॅन करू काहीतरी. केक बनवीन मे बी. केक बनवीन. आउटिंगला जाऊ. आउटिंगला जाऊ. ये बात मलाच कळू ना. ओके. बरं, ठीक आहे. सो हे माझ्याकडनं जे प्रश्न होते त्यांच्यातला एक शेवटचा प्रश्न सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांनी उत्तर द्या. लग्नानंतर तडजोड करण्याची तयारी आहे का? अर्थातच होय. एकट्यामध्ये तिला खूप पिढीन, बट सगळ्यांसमोर सांभाळून घेईन. हो, करणार तडजोड. क्या बात आहे. खूप सुंदर राऊंड झालाय हा. तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर उत्तर दिली आहेत. सो एकदा परत तुमच्यासाठी टाळ्या. पण आता मी तुम्हाला प्रश्न विचारायची संधी देणार आहे. म्हणजे मुलींनी मिळून एक प्रश्न ठरवायचा आणि मुलांना विचारायचा, आणि सेम मुलांनी मिळून एक प्रश्न ठरवायचा आणि तो मुलींना विचारायचा. तो कुठलाही प्रश्न असू शकतो, तुम्हाला वाटेल तो, पण तिघांनी मिळून तो प्रश्न विचारायचा आहे. त्यामुळे जरा तुम्हाला डिस्कशन करायला वेळ देतो मी. ओके, लेट्स डिस्कस. मुलं रेडी आहेत? या वी आर फास्ट. वी हॅव लॉट्स ऑफ क्वेश्चन. खूप क्वेश्चन. अरे बाप. एकच हे करा. पण उत्तर आम्ही एकच देणार. चला, बारसं संपेल तोपर्यंत लवकर तयार व्हा. चला, रेडी आहात तुम्ही पण? मुलं पहिले रेडी होती, सो मुलांना पहिला चान्स, कारण त्यांनी पहिले प्रश्न रेडी केलाय. सो तुमच्यापैकी कोण विचारणार आहे? म्हणजे कोणी? आमची थोडी वेगळी पद्धत. आय विल स्टार्ट फ्रॉम हिअर. एकच क्वेश्चन एकच क्वेश्चन विचारणार. फक्त वॉच. कारण प्रश्न एकच आहे तुमचा. तुम्हाला लग्न का करायचं? लेट्स स्टार्ट विथ मालाजकर. तुम्हाला का करायचं? प्रश्न नाही, उत्तर मागितलं. क्वेश्चन इज नॉट आन्सर. एक फ्रेंड फॉर लाईफ. फ्रेंड फॉर लाईफ. ओके. किती? लाईफ पार्टनर असणं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून नीनल? एक हक्काचा लाईफ पार्टनर ज्याच्याशी सगळं शेअर करू शकतो, सगळे क्षण एकत्र घालवू शकतो, आणि आयुष्यभरासाठी एक साथ आपल्याला. वा, व्हेरी नाईस. आता मुलींची नारी. चला, विचारा. ओके. जर तुम्ही ॲनिव्हर्सरी विसरलात लग्नाची तर काय करा? आतापासून ये मेरी उंगली और वो तुम नाचे. नाही, वा वा, मस्त. आवडला मला प्रश्न. क्या बात आहे. काय करशील? फर्स्ट मी ती न विसरायचा खूप प्रयत्न करीन, आणि जर विसरलोच तर मग मी असं काही सरप्राईज प्लॅन करायचा ट्राय करीन ज्याने तिला ते विसरायला होईल की मी विसरलो. वा वा, नाईस. पहिली गोष्ट तर मला वाटत नाही जी कोणी माझी वाईफ असेल ती मला विसरायला देईल की आपली ॲनिव्हर्सरी कधी आहे. वा वा वा. आणि जरी मी विसरलो तर मी असं प्रयत्न करेल की आमचा हर दिवस असा असावं की ॲनिव्हर्सरी आहे, तर तिला कधी असं वाटलं नाही पाहिजे की ॲनिव्हर्सरीच्या दिवशी हा विसरला. नाईस. तिला नाईस टॅक्टिक. ॲक्च्युली डायलॉग वाचून खूप खर्च रे, पण खूप खर्च. होऊ द्या का? स्वप्नील? ॲनिव्हर्सरी माझ्या लाईफमधली एक व्हेरी गुड अनफॉर्गेटेबल अशी मुवमेंट आहे, त्यामुळे ती विसरणं खूप कठीण आहे. हां, पण कदाचित कधी विसरलो
तरी मी त्या व्यक्तीला तिच्या आवडच्या जागी घेऊन जाईन, तिला हवं त्या गोष्टीच्या ज्या इच्छा असेल तसं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन त्या दिवशी. आणि थोडक्यात तिला खूप खुश ठेवेन. ये बात क्या बात आहे, मस्त. वा यार, म्हणजे मुलींनी काउंटर टाकला, मुलं डायरेक्ट का लग्न करायचं. वा, छान छान, मस्त, मज्जा आली. सो आता माझ्याकडे ना काही चिट्स आहेत मुलींसाठी. बरं, आता या चिट्समध्ये ह्या तिघांचीही नावं आहेत. तुम्हाला रॅन्डम कुठली चिट उचलायची आहे तुम्ही उचला, आणि त्यात जे नाव तुमच्या चिटमध्ये येईल तुम्ही दोघे टीम, आणि त्या टीम बरोबर आपण गेम्स खेळणार आहोत. सो ओके, चलो कोण येते पहिलं? हां, ऑफकोर्स मला कळलं. सगळ्यांनी एकत्र उघडायच्या आणि चिटे सगळ्यांनी एकत्र. मालाडकर कोण? स्वामेश. स्वामेश. शुभंकर. शुभंकर. स्वप्नील. अरे काय असे आले, म्हणजे समोरासमोर बसलेल्याच अशा टीम झालेल्या आहेत. वा, मस्त. जाण्याच्या आधी आपण टीम्स केल्या होत्या, ज्या होत्या रेवती आणि स्वामीश, शुभंकर आणि दीप्ती, आणि मीनल आणि स्वप्नील. सो या आपल्या टीम्स आता खेळणार आहेत गेम. आरशासारखे आम्हीच. म्हणजे काय तर बायकांचा सर्वात फेवरेट टाइमपास आहे आरशासमोर वेळ घालवणं. आजकालची मुलं काय कमी आहेत असं नाही आहे, मुलंही खूप वेळ घालवतात आरशासमोर. पण इथे तुमच्यासमोर जो आरसा असणार आहे तो काचेचा नाही तर मानवी आरसा असणार आहे. म्हणजे तुमचा टीम मेंबर, तुमचा को टीम मेंबर हाच तुमचा आरसा आहे. थोडक्यात काय तर तुम्हाला एकमेकांचं प्रतिबिंब व्हायचं आहे. आता हे कसं होईल तर मी गाणं गाणार, ऑफकोर्स मी सिंगर आहे. सो मी गाणं गायल्यानंतर जी मूव्हमेंट मुलगा करेल त्याला मुलीला फॉलो करायचं आहे, आणि मुलीने जी मूव्हमेंट केली त्याला मुलाला फॉलो करायचं. आपण आरशांसमोर जसे उभे राहतो तसंच. ओके, चालू करूया गेम, है ना? सो तुम्ही रेडी आहात स्वामीश आणि रेवती? येस, चलो. एक चतुर नार बड़ी होशियार, एक चतुर नार बड़ी होशियार, मेरे मन के द्वार ये घुसत जात, हम मरत जात, अरे ए चतुर नार बड़ी होशियार, एक चतुर नार बड़ी होशियार. वा 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 वा. सो रेडी आहात तुम्ही? हो. चलो सुरुवात करूया. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग, हो असतो गाच स्माइलिंग, बघता तुला मन जम्पिंग, वाटे हवे हे गोड फिलिंग, धुंद धुंद क्षण सारे, हलके हलके फुलणारे, फिरुनी ओठावरती ये तुझेच गाणे. House of a bamboo door, number 54, बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमीन पिवळी शार, number 54, house with the bamboo door, number 54, the house with the bamboo door. वा वा वा, खूप सुंदर स्वप्न. काय बाप केलं तुम्ही सगळे, मज्जा आली मला. स्पेशली तू शुभंकर, म्हणजे ऋतिक रोशन, दादा कोंडके सगळे चालू होते ना. वा वा, पण नाही खूप सॉलिड खेळलात. स्वप्नील तू पण मस्त. तू नाचतोस का? हो. तुला डान्सची आवड? हो. खूप सुंदर नाचतोस तू. Thank you. व्हेरी नाईस. स्वामीश, इट वॉज एक साधारण एक नवीन घरासाठी सोफा घ्यायचा आहे, आपण माप घेऊया, चला इकडनं. मस्त मज्जा आली. पण आज आपण ह्या सगळ्यांना भेटलो, म्हणजे खूप आपण मज्जा केली, धमाल केली. आता मला तुम्हाला विचारायचं आहे सगळ्यांनाच की तुमच्यासाठी ही प्रोसेस कशी होती, तुम्हाला काय वाटतंय? लेट्स स्टार्ट विथ स्वप्नील. प्रोसेस फारच छान होती, कारण की पहिल्यांदा तसं टी व्ही समोर येणं, म्हणजे कॅमेराला फेस करणं आणि अशा गोष्टीवरती डिस्कशन करणं, असे ॲक्ट करणं, हे माझ्यासाठी फर्स्ट टाईम होतं. ओके. त्यामुळे थोडासा नर्वसनेस तर होताच, पण एक नंतर हळूहळू जसं एक स्टेप बाय स्टेप गेलो, जशी एन्व्हायरमेंट होतं, जसं आपण एक हसत खेळत हा गेम पुढे नेला, त्यामुळे थोडासा एक कॉन्फिडन्सही आला. आणि आता एक मस्त अशी टीम अशी फॉर्म झाल्यासारखी असं मस्त वाटतंय की क्या बात आहे. आणि विशेष म्हणून तुझे आभार, मला तुझा लाईव्ह आवाज ऐकायला मिळाला. थँक्यू थँक्यू.
आता मुलींपैकी कोणाला तरी विचारू आपण फिजिओ रेवती तू बोल. एक्सपिरियन्स छान होता. जेव्हा मी आले तेव्हा खूप नर्वस होती, कॅमेराज बघून सगळं बघून, पण नंतर झालं. आता मी करू शकते शूज. पण क्या बात आहे, मज्जा. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मजा आली. दीप्ती हा कॉन्सेप्ट मला खूप आवडला आणि मस्त म्हणजे इंटरॅक्शन करायला मिळालं सगळ्यांसोबत, त्यांच्या हॉबीज वगैरे सगळ्या कळाल्या, मस्त झालं एकदम. म्हणजे तुमचं आमचं जमलंय है ना, तुमचं आमचं जमलंय, नक्कीच. सेट आहे, क्या बात आहे. पण मला असं वाटतं जाता जाता एकच गोष्ट मला सांगायची वाटते. कुठल्या तरी महापुरुषाने ना हे म्हणून ठेवलंय की कुठल्याही नात्याचं पहिलं पाऊल हे मैत्री असतं आणि शेवटचं पाऊल हे मैत्री असतं. त्यामधली जी पावलं असतात तो संसार आहे. सो हे जे काही आज आपण इथे प्रोसेस आपण केली, आपण गेम्स खेळलो, आपण खूप गप्पा मारल्या, जसं तुम्ही सगळे म्हणालात की विचारांची देवाणघेवाण झाली. आमचा आणि झी मराठीचा हाच प्रयत्न आहे की तुम्ही एकमेकांशी बोलावं, काहीतरी नवीन नातेसंबंध. जसा आम्ही नेहमी उत्सव नात्यांचा करतो तसाच हाही उत्सव हवा. सो खरंच खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि तुम्ही खूप मज्जा केलीत, तुम्ही खूप धमाल केलीत. सो आय गेस पुन्हा मी कधीतरी तुम्हाला बघेनच कुठेतरी. आणि जर तुमचं जमलंच तर आम्ही म्हणू की तुमचं आमचं जमलं ते आम्ही होतो, हो की नाही? आणि आम्ही म्हणू ये बात, क्या बात आहे. आणि आता आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी याच वेळी आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत तुमचं आमचं जमलं, को पॉवर्ड बाय संतूर, ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर्स आणि बँक्वेट पार्टनर रिट्स बँक्वेट. तोपर्यंत लॉग इन करा पटपट.